बस म्हणते तिथंच थांबा तिथं. हा बस तिथपर्यंतच नाही ते. करा आता दोरी जमा करून घ्या ते टेप गिप सगळं एका थैलीत टाकून घ्या लवकर. चुना उचलून घ्या तिथं ते कामी येते घरी. चला झालं आता मोजमाप झालं ते दोन्ही मंदिराचं तिकडलं झालं. हे अटपलं आता. चला 6 7 वाजून राहिले. लवकर अटपतं घ्या ते. करा जमा करा ते पटपट. बरं 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 हो करा म्हणलं दोरी जमा करा. हो ना माय इकडून धरा दोरी तिकडून धरा दोरी नसतं ताप लावला माय. घ्या घ्या जमा करून घ्या ते कट्टे टाकून द्या ते सगळं. चला आता. काय म्हणलं हो ठेकेदार साहेब हो इंजिनियर साहेब तुम्हाला काय सांगितलं मी हो तसंच सांगायचं बरं गावाला आले हो नाही तर सांगसान भस्कन मी पैसे लावून राहिलो म्हणून. तुम्हाला आता कमीत कमी समजा 20-25 लाख रुपये आतापर्यंत साहित्य घ्यायसाठी मी पूर्ण दिलेलं आहे बुकिंगसाठी. सिमेंट विटा हे ते सगळं. बाकी बी आता इथं माल आल्यानंतर हो मीच देणार आहो. तर फक्त तुम्ही एवढंच सांगा तुम्हाला सांगितलं तसं. हो सांगितलेलं आहे ते आलं ना लक्षात तुमच्या. हो ना आहे ना लक्षात आहे ना माया तुम्ही पहिल्याच वेळेस सांगितलं त्याप्रमाणे सांगतोस मी. स्टोरी माय पाठवत आहे. ठीक आहे ठीक आहे हो येऊन राहिले तिकडे हो तिकडे बा. आटपलं का हो काय राजा नाही म्हणता 7 वाजले बा. तुम्ही म्हणे एका मंदिराचं माप घ्यायला त्याचा इंजिनियर साहेब म्हणून दोन्ही मंदिराचे माप घेतले. का म्हणलं कसं काय इंजिनियर साहेब हे काय काय बजेट काय म्हणलं याचा. कोण हे कामं करणार समजा मंदिर बांधून देणार. काय सांगता आता तुम्हाला खरं सांगतो ना ऐकावं ते नवल. हो एका माणसाचा एक दिवस असा फोन आला मला ऑफिसमध्ये होतो मी. ठेकेदार साहेब होते हो म्हणे आम्हाला असं असं बांधकाम करायचं आहे म्हणे मंदिराचं रामपूरला. हो 2 मंदिराचं एक ते गाव नाही का बाजूनं हो बुरुज खेळा का काय नाव म्हणता तुम्ही ते वसानगाव. हो तिथचं मंदिर हनुमानाचं आणि हे इथचं मंदिर या दोन्ही मंदिराचं जबरदस्त बांधकाम करायचं आहे म्हणे. हो काय तुमचं इस्टिमेट काढून या म्हणे तुम्ही मोजमाप करा म्हणे. आम्हाला खोटं वाटलं त्याचं. हो आम्हाला वाटलं बा कोण होय ते नाव सांगायला तयारच नाही. शेवटी त्यानं 25 लाख रुपयाचा चेक आम्हाला दिला. हो 25 लाख रुपयात तुम्ही बाकी साहित्य बुकिंग करा म्हणे आणि बांधकामाला सुरुवात करा. हो ज्यावेळेस चेक जमा झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच आम्ही आता इथं आलो की बा खरोखर हो त्या माणसाला बांधकाम करून घ्यायचं आहे. तर आता साहित्याचं बुकिंग केलं आणि आज मोजमाप करायला आलो. उद्यापासून बांधकाम आपलं सुरुवात होईल मटेरियल येऊन जाईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीनं नाव अजिबात सांगितलं नाही. हो ते म्हणे बा माझं नाव कोणाला कळू देऊ नका कारण की ते माझं गुप्त म्हणजे दान करणं आहे म्हणे मला. माझ्यावर उपकार आहे म्हणे त्या गावाचे म्हणून. मला असं आहे ते नाही हो का कोणत्या माणूस आहे म्हणा काही चेकवर नाव घेऊ असेल ना मग. हो तुम्हाला ते दिला असेल त्यांना समजा जे काय आता कोणत्या माध्यमातून भेटलं तुम्हाला तर. काय आहे बा सांगतो मी कोणाला सांगू नका तुम्ही. कसं आहे त्या व्यक्तीनं गुप्त दान केलेलं आहे आणि आपण कसं त्याचा प्रचार करणं बरोबर नाही. त्या माणसाचं नाव अण्णा स्वामी मुत्तू स्वामी असं कन्नू स्वामी काहीतरी असं त्याचं स्वामी स्वामी आहे बा. तर आता कोणता स्वामी होईल काय स्वामी होय ते काही आपल्याला माहीत नाही. पण त्यानं चेक कसा एका माणसाजवळ पाठवला आम्ही विड्रॉल केला आणि बिलकुल आता हे पण सांगतो ना 25 लाख रुपयाचं ते मटेरियल साहित्य घेऊन आज आम्ही मोजमापाला आलो. लवकरात लवकर बांधकाम सुरू होऊन जाईल. हो अशा पद्धतीनं समजा काम आहे. बापरे कमाल झालं मग आता समजा रामपूरचे उपकार आहे म्हणजे त्या माणसावर आणि इतका समजा तरी इस्टिमेट किती आहे मग मंदिराचं या. सांगतो तुम्हाला या मंदिराचं आहे 1 कोटीचा आणि ते दुसरं जे हनुमानाचं मंदिर आहे त्याचं आहे 50 लाखाचा म्हणजे 1.5 कोटीचं इस्टिमेट आहे. त्याने मला सांगितलं 1.5 कोटीच्या वरही गेले चालते म्हणे. पण 1.5 कोटीपर्यंत काही हरकत नाही म्हणे करायला. बाबा बाबा कोणते उपकार आहे रामपूरवाल्याचे 1.5 कोटी रुपये इस्टिमेट मंदिराचं बापा लगा लगा. हो ना 101 रुपये दिले तर माझ्या पावती दाखव लोकांना दाखवते. म्या दिले. हो ना हे तर 1.5 कोटी रुपये देऊन राहिला म्हणजे नाव आहे नका घेऊ असं असं. हो का हो जाऊ द्या बा काय कोण होय काय सांगा कमाल आहे पण त्याची. मग तेच म्हणलं ना आपणही काय जास्त कोणाला सांगता. हो काही सांगू नका कोणाला पुढचा माणूस करू राहिला खर्च. काही उपकार असेल त्याच्यावर. हो बरा पण नाही म्हटलं भाऊ तरी तुम्हाला समजा त्या माणसाचं काही बोलचाल झाली असं तर त्याला सांगितलं असेल ना काही असे कोणते उपकार झाले बा त्याच्यावर. आता हे बा एक गोष्ट बोलता बोलता त्यानं सांगितली होती. ते काय म्हणे मी हे जे वसान गाव आहे तुमच्या गावाला लागलेलं हे जे बुरुज खेळ इथचा माझे आजोबा रहिवासी होते म्हणे. हो आणि त्यानं मला म्हणे इथून तिकडे नेलं म्हणे केरळमध्ये. केरळचा माणूस आहे ते. तर तिकडे ते भयानक श्रीमंत झाला. तर तेव्हा त्यानं काय त्याला आठवण आली आबाजीचं काय म्हणणं होतं बा की रामपुरात जाऊन मंदिर बांध. हो तर ते त्याची इच्छा पूर्ण करून राहिला म्हणते. हो असं त्यानं बोलता बोलता सांगितलं. असं म्हणजे जे केरळले माणूस आहे त्याच्या आबाजीनं त्याला सांगितलं की बा इथे येऊन मंदिर बांध इथचा ते रहिवाशी बुरुज खेळचा. बाबा का सांगा बरं तिकडे जाऊन किती प्रगती झाली नाही का. हो नाही तर इकडे असता तर बस झालं असतं गेला असता मातीत. बरं झालं मग हो बरं जाऊ दे तिकडे जाऊन तरी आपला फायदा झाला. बरं ठीक आहे मग आता इंजिनियर साहेब आता पुढचं काय नियोजन आहे मग. बस आता हे बा हे ठेकेदार साहेब आहे. हो यायला मी सगळं सांगितलेलं आहे. हो इथं आपण दिलेलं पूर्ण मोठं मंदिर आणि तिकडे यावं बिलकुल बा दगडामध्ये बांधकाम आहे जबरदस्त बिलकुल बांधकाम आणि पाहण्यालायक असं मंदिर इथं बनणार आहे. हो साधारणतः आता याला 3-4 महिने म्हणा 5-6 महिन्यापर्यंत पकडून घ्या. दिवाळीपर्यंत मंदिर तुमचं बिलकुल बागायदा ओके होईल. असं हो का दिवाळीपर्यंत ओके समजा नाही का. हो लेबर मजूर हे ते बाकी मग कसं काय नियोजन येते. नाही त्याचं तुम्हाला काहीच लोड नाही आम्ही सगळं करणार आहोत. लेबर आमचे सगळं ठेका आम्ही पूर्ण घेतलेला आहे. पुढच्या माणसाचं म्हणणं रामपूरवाले अजिबात तकलीफ देऊ नका फक्त त्याच्यासाठी एक मंदिर बांधून द्या. एक हे एक ते समजा. चला ठीक आहे मग येऊ मग आम्ही. चला आता उशीर होऊन राहिला निघा लागल. बरोबर चला मग आता हो काही अडचण नसलं तर आम्ही हो समजा माझा नंबर आहे तुमच्यापाशी. हो पण नाही म्हणलं त्या माणसाजवळ समजा हो मला फोन आला द्यायचा असा तर म्हणलं माझा नंबर कसा काय कोणा दिला असं समजा त्याला. अरे भाऊ ते या गावातून येऊन गेलेला आहे माणूस त्यानं पूर्ण पाहणी केली. तुमचा नंबर कोणत्या तरी माणसापासून नेला म्हणे. मला सांगे शांताराम गणगणी चतुर माणूस आहे म्हणे त्याच्या अंडरमध्ये कामकाज चालू द्या म्हणे. हो म्हणून मी तुम्हाला फोन लावला.
तसं म्हणजे सगळं म्हणजे इथं पाहून सवरून गेलेलं आहे ते माणूस हो, पण कोणाला काही सांगितलं नाही. बरं जाऊ द्या बा, लय भला माणूस म्हणला का नाही का हो, पावर 1.5 कोटीचं आता समजा रामपूरमध्ये मंदिर होऊन राहिलं. बरं चला मग आता हो, चला चला. बरं चला येतो मग मानवणे साहेब. हो चला, दिलं पोहोचून तुम्हाला. पाहिजे म्हणलं उद्याचं उद्या तुम्हाला लय अभ्यासपूर्वक काम करावं लागते बरं. कसं आहे काय आहे, कुठून आला पैसा, काय आला, पूर्ण बिलकुल बा माहिती काढून आणा तुम्ही. आणि विशेष म्हणजे आता हे बाळभाऊ गिळभाऊ यायला काही टच करू नका बरं या विषयावर. माणसांबा कुठून आला याच्यावर पैसा, फक्त मुकऱ्यासारखं ऐकायचं. हे काय बोलते, काय चर्चा करते, असं तसं. गावातून एक चक्कर टाकायची. कसं काय वातावरण बदललं बा, कोणाजवळ काय आहे काय नाही. बरोबर तुम्ही पूर्ण बिलकुल डिटेल काढून आणा आता. त्याच्यासाठी आता हे बायाला काऊन घेऊन आला मग. हो कसं आहे, मग रातभर मुक्काम करते माणूस, थोडीशी माहिती काढते. हो ते काय दिलं सनसनी, एका दोघाच्या घरी चहा पाण्याला बोलावतेस, मग तिकडे जाते. अशी चौकशी करून हे ते करून पूर्ण डिटेल माहिती आहे ना तुम्ही आता. हो म्हणजे 100% याच्याजवळ कुठून पैसा आला हो याचा सुरू मी शोध लावल्याशिवाय राहत नाही आता. हो कारण की आता हे रामपूरवाले कसे काय सैताळले बा. 6,000 रुपये जर समजा इतक्या आग दुरुस्त करायची देते, म्हणजे याचा अर्थ काही ना काहीतरी गोलमाल असलंच पाहिजे. हो ना, एका साध्या माणसाजवळ जेसीबी आहे म्हणता. म्हणजे कमाल नाही का. हाय म्हणजे आहेच ना हो, मी 100% सांगतो ना, घबाळ सापडला त्या गावाले. मग हे शिवल्या टोयगोट्यासारखा माणूस मला टक्कर देऊन राहिला ना. सगळे व्यापारी त्यानं घाम फोडला सगळ्याला आम्हाला. मग तुम्हाला काय माहित आहे, त्याला आम्हाला हे बा सांगतो ना, एक वेळ का पता लागला ना या गावात घबाड सापडलेला आहे. हो याला रट्टे देऊ देऊ इथं वसूल करायला लावतो पोलीस लोकायला. हो सोपं नसते म्हणा भाऊ. घरात नाही अशा टीनं काढू काढू पैसे पाहिजे म्हणा. फक्त यायला फक्त एकाचा डिटेल पता लागू द्या की बा सापडलं म्हणून या गावाला. पुरं गाव अंदर घालतो का एका टाईमला. हो डबल एअर पंगाच घ्यावं ना खादोडीसोबत. आहेतच ना, लय नाला खायचं हो ना. मलाच आता 1-2 खेप त्याने तोड घशी पाडायला. आता काय बोला, जाऊ दे आता, जवळ आहे ती चमचे म्हणून बोलता येत नाही. हो पण तुम्ही सांगतो ना, हो त्या गावात 100% माल आहे म्हणजे आहेच. आहे ना. आता सांगतो ना, पेपरला ते बुडा मेला नाही का. हो त्यावेळेस आता मला तर पहिले डाऊट आलता, मी देव म्हणले कायसाठी पाठवलं. माहिती काढवा, पण काही फायदा झाला नाही. हो त्यानं पता लागू दिला नाही. ते बुडाला का मेल्याचं सोंग केलं त्यानं. कोयसा निघाला आणि ते पांडे साहेब हे ते सगळे फेल कार्यक्रम झाला आणि त्यानं बरोबर माल दाबला. हो ना, आता ती विकला वाटते ना, आता त्याचा बरोबर विनियोग करून राहिले ते झोको. हो ना 100%. म्हणूनच तर आता समजा ते मोठमोठ्या गोष्टी करू राहिले तर. बरोबर जाऊ द्या, आता पाहू ना उद्या काय होते. हो चला जातो आम्ही, बाळभाऊले भेटतो आता. पहिल्या तर घरी पाहतो काय हलवाला आहे. जातो मग बाळभाऊले, फॅमिली चालू जातं गाडीनं आपल्या. हो जा मग आता, मस्त ती पण उतरायचं, जेवण करून या. चला ओके येतो मग. उद्या सांगा मला काय होते तर. काय तू इकडे आहे का, मी बसलो तिकडे आवाज देत, कुठं आहे. काय झालं. काय झालं बघा ना किती आता इथं म्हणजे किती यांनी म्हणजे पसारा मांडून ठेवलेला आहे इथं. स्वयंपाक आपल्या घरी काही ठेवायची गरज होती काय दिंडीवाल्यांचा. आता बघा बरं, हे भांडे कुंडे हे सगळे धुवायचे बाकी ठेवले. आणि तो काय नाव आहे, देणके. हो त्यांनी भाजी केली आणि त्यांना म्हटलं हे कोण करणार, ते म्हणे मी करणार. हो का, महागार झाला तो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, मी आचार्य म्हणे फक्त. चालला गेला त्यावेळेस तुम्हाला म्हणलं, तुम्ही आम्ही करतो ते. तुमच्या कॉलनीवाले कुठे गेले आता सगळे. आता कोण घासावते भांडे काय करावं ते सांगा बरं. आता 4 भांडे म्हटलं, आता येईन ना आपल्या घरची मोल करीन करण ते, त्याच्यात काय मोठे आहे आता. हो आता कसं आपल्याला नाही थोडी म्हणता येत असते की बा आता तुमची इथं स्वयंपाक करतो नाही म्हणून. म्हणून त्या गुरुजीच्या घरचा कार्यक्रम. हो त्याने मस्त बिलकुल नाव द्यायचं आणि आपल्या इथं स्वयंपाक त्या खादोडीच्या इथं जेवण. आपण बसा कामं करत. आता हे कोणाला करावं लागते, साफसफाई हे ते आम्हालाच करावं लागते ना. जाऊ दे ना बा, मी करतो ते थोड्या वेळ मी करतो आता. आता मी बाहेरून आलो, भाजीपाला आणला आणि म्हटलं उद्या आपल्याला रामपूरला जायचं आहे, तयारी ठेव. उद्या ती पण उतरायचं जेवण आहे रामपूरले. तर जवळ माझा फोन आला होता. तर जायचं आहे म्हटलं, ते बळभाऊ येऊन राहिले आपण आहो. मी नाही येत म्हटलं, विनाकारण जा आणि या बसले आपल्या. मी येत नाही म्हटलं तिथं. नाही ना, काहीतरी मतलब आहे म्हणून चाललो आपण. हो रामपुरात काहीतरी गुप्तधन सापडल्याची चर्चा आहे. हो मागं पेपरला आपण वाचलं होतं ते. हो ते खोटी गोष्ट नाही, ते खरी गोष्ट आहे. हो कारण की साधे लोक तिथं ट्रॅक्टर काय जेसीबी काय कोणी काही करून राहिलेलं आहे. हो म्हणून म्हणलं तिची माहिती काढायची आपल्याला. झाला तर आपला फायदा होईल ना, जर आपल्याला समजलं तर. मग असं आहे ते, त्यासाठी चाललो आपण माहिती काढायला. असं हो, तरी तुम्ही म्हणीच ती गोष्ट खादोडे साहेब म्हणतात खरी आहे. पण आता आपल्याला वाटलं खोटीच आहे का. नाही खरी गोष्ट आहे ती. मग आज आता लक्षात आलं ना आमच्या ते, म्हणून तर आता मी विषय काढला चला बा म्हणून. आता मुक्कामी जाऊ आपण. उद्या जायचं आपल्याला. तेच म्हटलं. असं हो का, बरं जाऊ ना मग, जाऊ पाहू ना काय होते तर. तेच म्हटलं, ते बळभाऊच्या घरच्या बाई संग येणार आहे, तर तिला काही विषय काढू नको. आणि जेवढी माहिती काढता येईल तेवढी नलूच्या आईपासून म्हणजे माझ्या बहिणीपासून काढून घे. हो काय आहे बाई, कसं आहे काय आहे, या गावात असं आहे तसं आहे. बरोबर डिटेल काढून आणायचं आपल्याला फक्त. मग 5 याचा कार्यक्रम. हो ना बरं ठीक आहे ना. हो काही हरकत नाही, काढतो ना मी आतली माहिती. हो बायाला विचारून. बरं चला मग आता हे थोडंसं मला करू लागा. करून मोकळं करू. बाबा म्हणलं काय किती उशीर केला तुम्ही. हो लय उशीर केला. आता 8 वाजे बाबा घरी आले वावरातून. अरे हो, ते वावरातून आम्ही तिकडे गेलो ना, ते मंदिराचं मोजमाप केलं ते. हो बांधकामाचं आता होणार आहे सुरू ते. हो ते पैसे किती आहे बरोबर. हो तेच म्हणलं. हो ना माहित आहे मला तुमचं ते, तुम्हीच तर ठेवलं आता, तुम्हालाच माहित सगळं. हो आता तुम्ही सांगितलेलं मला माहित आहे. तेच म्हणलं, त्याच्यानं उशीर लागला. हो फक्त कसं आहे, कोणाला काही सांगू नको बरं. हो नाही तर करशील आपत. हो हे घबाड आहे, मंदिराचे पैसे आपल्या घरी आहे. हो फालतूचं कसं नसतं, आपल्या भोवती यायचं नाही तर. आणि कोणासंग अशा गोष्टी करायच्या नाही या विषयावर. हो जसं आहे सध्या चालू तसंच राहू द्या. तुला तर माहित आहे सगळं आता. हो फक्त आता उद्या आपल्याला ती पण उतारायचं पाहा लागते बरं. हो तुझ्या भावाचा फोन आला होता, बळभाऊचा फोन आला. म्हणे बा पेरणं पाणी झालं, सरळ झालं, काही करता काय करता. मॅडम मग करून टाका उद्या. हो त्याला म्हणलं या मग. हाय तुम्ही काही तिकडेच करता बाबा. मला तर विचारायचं होतं आता उद्या होते नाही होत. आता दळण नाही घरी, कोणता भाजीपाला नाही, कोणतं सामान नाही. मसाला वाटघाट करणं का उलचं असते का मग ते. हो काही आपलं तुम्ही काही मनानच नको सांगत तिकडे हो म्हणून.
आता याच्यात काय मोठं काम असते का? मी आणतो दयन देऊ, त्याचं टेन्शन नको घेऊ. हो किराणा सामान आहे ते सगळं आणून देतो आज. आणि फक्त राहायला काय आपले 15-20 लोक स्वयंपाक आहे ते फय घे करतो म्हटलं फय. त्याच्यानंतर आपलं काय कवड्याची भाजी नाही तर भेंडीची भाजी वरण भात सगळं मस्त पद्धतशीर चांगलं जेवण बनवू. हो आता या जगनच्या आईला एक वेळ भेटून घे, उद्या रविवार आहे. हो त्याला म्हणा थोडंसं कसं आहे हो करू लागजा म्हणा. हो उद्या सुट्टी असते. हो येऊन जाते ती बाई मग. हा पण आता मला कामीच लागा लागते का नाही? उद्या म्हणता नाही का? बरं बरं उद्या संध्याकाळचं तर मी भेटतो मग जगनच्या आईले आणि ते पोट्टे पाट्टे सांगत घेऊन हो कामं करून घ्या लागा नाही का? बरं जाऊ द्या. तर मी काय म्हणतो आपल्या नलूले बोलावून घ्या ना मग. हो ती आता कसं रविवार असते सुट्टी असते तिला बी. चालते ना मग चालते ना, तिला बोलावून घे, योगा दोघीला बोलावून घे. हो म्हणजे कसं विषय नाही. हो चालते चालते. हो फक्त मग मी काय म्हणतो हो लवकर आता चहा मांड हात पाय धुतो मी. किराणा सामान हिंदी बाकीचं घेऊन येतो. थांबा मग नलूले फोन लावू द्या पहिले. हो तुम्ही हात पाय धुवा आलीच मी. जाऊ दे पहिले फोनला बोलून घेऊ. हो ला. हो पण मला सांग ना तू तुझं प्रशिक्षण आता हे ट्रेनिंग जे आहे किती तारखेपर्यंत आहे आणि कधी परत येणार आहे? आम्हा सर्वांना आठवण येत आहे तुझी. लोक म्हणतात झाबरू कोंडा कुठं आहे तो? काय आहे कसं चालू आहे काय चालू आहे? काहीच सांगत नाही तू. अरे हो ना मीच तिकडे तकड झालो. असं वाटतं काही संपतील काही नाही. मला काय आठवण येत नसेल का? मग 2 महिने झाले आता. हो तांगाळून असावं इकडे. मग काय तर उठा सकाळी त्याला पया त्याला उड्या मारा. इथं लमका तिथं लमका. मग थंडा गार झाला ना माणूस. मग काय तर हो ना काय सांगा आता तुले. तर आता बाकी 30 तारखेपर्यंत ट्रेनिंग आहे. हे संपलं की मी येऊन राहिलो. त्याच्यानंतर 8-15 दिवस समजा आपल्याला रामपुरात राहणार आहे मले. त्याच्यानंतर मग आपलं कोणतं पोलीस स्टेशन भेटते काय भेटते त्याच्या अंतर्गत मग तिकडे जॉईन व्हावं लागते. असं आहे ते. का बरं बरं म्हणजे 30 तारखेपर्यंत आहे नाही का? ठीक आहे ठीक आहे. ये मग आता 1 जुलैला ये. आणि बाकी कसं चालू आहे? चांगलं आहे सगळं? आता काय चालू आहे जे आहे ते आता. हो मग काय तर काही टेन्शन नाही. हो लय इथं कडक काम आहे. काय आता बाकीचे हो त्याला आता चालूच आहे ना बाबा. हो जायचं राहिलं वर्क त्याला करा. आपलं झालं म्हणा आपलं काही टेन्शन नाही. बाकी मी काय म्हणतो रामपूरचं काही खबर गिबर काही हो घरी घरी फोन केलता काही हो आता आबाजी गेले म्हणते मग तिकडे पंढरपूरले वारीले फोन आलता मले. काय कसं काय काय नाही आता अजून गावातलं बाकीचं. माझंही कुठे जाणं झालं रे. मीच तर इकडे आता आमच्या मागं कमी काम आहेत का आता? हो आता बघावं लागेल एखाद्या रविवारी जावं लागेल. मग जायचं एखाद्या रविवारी आई बाबाची भेट घ्यायला. हो ठीक आहे मग आता बाकी अजून काही असलं सांगतो मले. हो येतोच मी 30 तारखेपर्यंत. हो काही अडचण नाही बाकी काही वांधा नाही. हो आता कोणतं पोलीस स्टेशन भेटतं काय सांगा बा. जवळपास तर भेटलं जमलं मग. हो कसं आहे तिथंच मग आपला बंगला आहे तिथूनच अपडाऊन होऊन जाते. जाय तिकडे ना तुझा बंगला. आता मी रविवारी गेली मागच्या हो साफसफाई केली. ती गाडी म्हटलं माझ्याकडेच आहे बरं तुझी. हो ते म्हटलं मीच वापरून राहिली एवढ्या सध्या. मग आता ती गाडी का आता म्हैस आहे का? आपली दोघांची आहे न ते. हो घ्यायचं वापरायचं. मी तर म्हणतो तुला बंगल्यात राह म्हणून तू नाही म्हणतो. आता लग्न होईपर्यंत थांबाच म्हणतो. नाही ते कसं लग्न झाल्यावरच आता बरं राहते. हो आता म्हटलं बाबाचा फोन येत आहे मला. हो ठेव आता फोन तू. हो काय म्हणतात ते. हो ठेव ठेव. का बरं बरं ठीक आहे मग आता ठेवतो. मग आता करतो जेवण घेऊन आता. हो ओके. हॅलो हा हा बोला ना बाबा. हा बोला म्हटलं. अरे नलू बेटा मी काय म्हणतो उद्या रविवार आहे काय सुट्टी गिट्टी असेल तर ये म्हटलं घरी. हो उद्या आहे का सुट्टी? येणं होईल का म्हटलं दोघीचं बी? तू नलू शालू तुम्ही दोघी जणी या म्हटलं उद्या. हो पण मी काय म्हणते बाबा आता झाबरू 30 तारखेला येणार आहे. हो आता राहिलेच किती दिवस हो येईल ना मग आता सोबतच येईल. मग तू आला की मग येता येईल असं मला वाटते. असं असं हो का? पण ते आता 30 तारखेला आहे. पण म्हटलं उद्या सुट्टी आहे योगा आता आणि आपल्या इथं तिफन उतारायचा कार्यक्रम आहे. हो ते बाळभाऊ येऊन राहिले ते मामा मामी सगळेजण येऊन राहिले. हो येऊन जाय म्हणलं. हो आता तू आई म्हणून राहिली बोलावा म्हणून. माझी जोड द्या. अहो नलू म्हटलं उद्या सुट्टी आहे येऊन जाणं. मस्त कसं आहे जेवणाचं असते. शेतातून चक्कर मारणं होते. ये ना ये उद्या. बरं ठीक आहे मग आता. हो शालू जाऊ मग उद्या. ठीक आहे मग काही हरकत नाही. उद्या मग येतो. हो हे येऊन राहिले का मामा मामी? हो ते उद्या कसं 4-5 वाजता येते तर त्याच्या काही मागं लागू नको तू. हो तू आता गाडी स्कूटीने तर कसं करतं तुम्ही लवकर या जरा उद्या. मी झाबरूच्या गाडीने येते ना. हो त्याची गाडी माझ्याकडेच आहे 4 व्हीलर. हो मी आणि शालू येऊन जाते मग. हो ठीक आहे ठेवते मग. काही हरकत नाही. बाकी तब्येत वगैरे चांगली आहे? हो तब्येती चांगल्या आहे आमच्या काही विषय नाही. हो चल ये मग लवकर उद्या. ठीक आहे ठेवतो मग. काही म्हणा रे का शेजार भाऊ तुम्ही बात घुमता बरं कोणाला बी. हो बाबर आता लाईनी मोठी लक्षण भाऊ असे 5 जागाने मोठमोठे डोळे करू. हो कसंच काय बा एवढं मंदिर बाजू राहिला कसंच बाजू राहिला. अरे कोण देते मला पैसे राजा. हो सगळ्या घमाळाची कृपा आहे मला ते. त्याच मंदिराचा माल आहे त्याच मंदिराला लावून राहिलो. आहे की नाही?
पण करायच लागते ना तसं. मंदिर झालं नाही पाहिजे का? हो, नाही तर हे का उघडकीस आलं तर गेलं ना सगळं. होय, लक्षात यायला आधीच तर डाऊट आहे. देवीदास गिवदास तर म्हणते त्याची घरची बाई हो म्हणजे तुम्हाला सापडेलच आहे. हो, काही भेटले की ते विषय काढतेच मागा घरची जोड. हो, पण माझी इच्छा म्हणते बा कायच आहे आमच्यापाशी काय आहे असं तर चालू आहे. पण खरी किंमत झुंबरचीच आहे. हो, कारण की सांगतो ना झुंबरला का तो अजिबात गोष्ट लिकीज नाही केली, हे लय महत्वाचं झालं. हो, असं कसं सांगणार आहे? हो, बागायची आहे आज वगैरे ते हो, एवढा आता सध्या पद्धतशीर चालू आहे. काय आता हे करा. हो, पण तरी पद्धतशीर चालू आहे बरं. बाकी काय कोणी असं लिकेज करून नाही राहिलं. हो, पण अजून तरी सतर्क राहावं लागते आपल्याला. बाबा हे बा मी काय म्हणतो हो शांताराम भाऊ हो मी काय म्हणतो अरे फक्त त्या मारत्याला सांगा बा तुम्ही हो मारत्या कनी हो कोणाला बी म्हणजे मोठेपणा करते ते हो क्या होणार कैसा होणार किती रुपये होणार ते आग जे दुरुस्त करायचे 6,000 रुपये दिले त्यांना आज हो काय करा त्या डमनीची घे म्हणे किती पैसे पाहिजे त्याला लगा जल्दी तिकडे बळ बोले फोन करून सांगते मी 6,000 दिले असं केलं तसं केलं म्हणलं असे मोठेपणा करू नका म्हणा तेवढं ते समजून सांगा जरा मी सांगितलं ते ऐकत नाही आहे ना आहे जरासं ते मोठेपणाला आहे जरा. हो, त्याला सांगा लागेल समजून जरा कानं फिरगायला लागेल त्याची. हो ना, आगोपणा करू नको म्हणलं टाकशील गमावून तिकडे. आणि दिसतात हे 2 बुड्डे जाऊन बसले आहे तिकडे. हो, खरे म्हणजे ते कसे आहे पॉवरफुल माणसं आहेत. त्याच्याच्यानं पुरं घबाड पसलेलं आहे. हो, ते नाही आता सध्या गावात, त्यामुळे जबाबदारी आली मावर. म्हणून म्हणलं जरा असं सतर्क राहा तुम्ही. हो, आता एक तर हे मारत्याला सांगा लागेल समजून. आणि बाकी तुम्ही बी असं कुठं गोष्ट काढत नव्हतं व्हायची. अरे माझा तर विषय नाही हो मी तर कोणाला सांगत नाही मग काय तर गरीबी साहेब असंच आहे तसंच आहे इकून आणलं तिकून आणलं मग काय तर हो पण आता तुम्ही मारते एक वेळ हो टच करून देता तेवढा हो तेच म्हणलं म्हणलं असे मग आता आपले कसे अंगात आल्यासारखे करू राहिले लोक. हे मारते आता बडबड करू राहिला म्हणजे जिकडे तिकडे मोठेपणा करू राहिला. हो, त्याला आता सांगतो मी समजून तसं काही विषय नाही. तुम्ही म्हणलं हो जसं आहे तसं चालू द्या आपला झाकली मुठसावा लागायची. हो, निघता आता माया मेवना येऊन राहिला ते बाळ भाऊ द्या आता येऊन राहिले दा ती पण उतरायचा कार्यक्रम आहे. मी आलो दैन आले. उद्या म्हणलं तुम्ही सगळे कुटुंबासहित येऊन जा जेवण करायला. बरं, काही विषय नाही. त्या डुबऱ्या मारते डुबण्याले जरा असं समजून सांगा तुम्ही फक्त 2 कारपाड्या द्यायच्या. बोका बसतं म्हणा भाऊ काय गमावता का बरं समोर मोठेपणा करू नका बरं. हो, बरं चला बघा आता उद्या येतो आम्ही काही वादा नाही. हो, चला ठीक आहे बघा. हो, दैन द्या लागते घरी काही सामानाचं वार. मग तर फारच चांगलं. एवढं दैन घेऊन या. मी किराणा घेऊन येतो म्हणजे कसं उद्या सुईत राहा लागेल ना आता. हो, ठीक आहे मग घेऊन येतात तेवढं दैन. हो, येतो मी दुकानातून. बरं या मग तुम्ही. हो, आता उद्या काय होत्या. हो, ठीक आहे धन्यवाद. चला आता उद्या भेटू 5 वाजता. अरे घरी येऊन राहिलो तर राजा तुम्हाला म्हणलं ना येतो ना मी 10 मिनिटात. तुम्ही आपले चालले इकडे. हो, काहीच काम नव्हतं ना घरी बसलो असतो. काय विषय आहे तुमचा तर आणि ती दिंडी आली ती तुमच्या घरी काही बोलावलंही नाही बा आम्हाला. हो, घरापाशी दिसलं ते कॉलनीवाले तुम्ही समजा मी तिथून गेलो मी आलं काय बगडबोळ. हो, तुम्ही होते तिथं. हो, काही बोलावलं असतं तर आलो नसतो मी. हो, ते आपलं गुरुजी नाही का त्यानं ठेवलेला कार्यक्रम होता. ते काही आपला काही रोल नाही त्याच्यात. हो, फक्त ते आपले मोठे पाटील जरासे कसं जवळचे माणसं आहे चहा पाण्याला बोलायला द्यायले. ते कसं आहे बाकीचं काही म्हणजे आपल्याला महत्त्वाचं नाही. महत्त्वाचा विषय कोणता आहे. हो, मानमोडी चालला म्हणलं रामपूरले. ते कसं आहे थोडंसं डाऊट येऊन राहिला. हो, माया जे डाऊट आहे हो ते सत्य आहे. कारण की रामपुरात काहीतरी मोठं गुप्तधन सापडलेलं आहे. बरेच लोक तिचे म्हणजे सदन झालेले आहे. कोण ट्रॅक्टर कोण जेसीबी कोण काही दुकानं कोण काही असं तसं. हो, आता हे शिवला टोकटे तर समजा आपल्या लक्षात येऊन राहिलं इतकं मोठं कसं काय हे केलं बा एवढं उभं केलं साम्राज्य. हो, आता पुण्याला गेलं ते काय तिकडे मजा करू राहिलं काय करू राहिलं. तर आता सांगा तुम्ही इतकं मोठं घबाड हो याचा आपल्याला सुगावा लावून लागला नाही. हे किती महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून आता हे जे आपला मानमोड आहे हो आपला शांताराम घनगणेचा मेवना समजा हो याले आता तिथं पाठवलेला आहे म्या. हो, त्याच्या लक्षात आलं माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं तू जा आणि पूर्ण माहिती काढून ये. हो, म्हणून म्हणलं त्याचा विषय होता थोडंसं आपल्याला गंभीरतेने घ्यायला लागेल नेले. राजा तुम्ही काही जुने मूर्ती उकरून नका काढत जाऊ. काय करावं लागते होती. हो, काय कोयसा सापडला होता आणि ते बातमी नव्हती आली का ते बुडा मेला होता आणि ते काय जाऊ द्या ना ते. हो, काही सापडलं नाही त्याला काहीच नाही. मग मामा लुटेरानं लंपास केलं ना ते आणि आपल्यालाच तर इकलं त्यानं. मग ते प्रकरण आहे ते. मग मामा लुटेरानं सरा माल दाबला. हो, त्याला काहीच सापडलं नाही. खोट्या गोष्टी आहे. हो ना, मी तेच म्हणून राहिलो. मला का माहित नाही का मामा लुटेनं जे आपल्याला माल विकला हो हे इतकाच प्रकरणातला आहे. कारण की ती तिथं होता म्हणजे ना. हो, पण ते त्याचा हिस्सा झाला तेवढा. आपण दोघा मिळून घेतला इकत. आपण पैसे दिले त्याले. पण मी काय म्हणतो एवढाला हिस्सा या बाकीच्याला भेटला असला पाहिजे जे आता समजा एवढे प्रगती करून राहिले. एवढ्या अळत खरेदी करून राहिले. या सगळ्याला सांगतो ना 2-2, 3-3 किलोचं हिच्यावर आलेला आहे. हो, मला वाटते कमीत कमी त्या गावात 20, 25, 30, 40 किलोपर्यंत सोनं सापडलेलं आहे. म्हणून म्हणतो याच्यावर डल्ला आपल्याला मारा लागन. हो, याला जे आहे मानमोडेले पूर्ण माहिती काढू देऊ. आणि पूर्ण बिलकुल लोण्याचा गोळा आपण खाऊन घेऊ. म्हणून म्हणलं जरासं उद्या सतर्क राहा तुम्ही. माहिती काढून येऊन राहिला ते. असं आहे का ते. बरोबर आहे. म्या 1 किलो घेतलं होतं आणि तुम्ही घेतलं होतं बाकीचं सोनं नाही का. हो रे जमा त्याच्यातलाच मला वाटते ते नाही का लय पिवळा धम दिसते. रामपूरवाल्यांना का पोलीस आईले घनचक्कर दिली मग नाही का. हो, त्यानं दाबून ठेवलं आणि आपल्याला मामा लुटेनं इकलं. त्यानं तर बरं जिकडल्या तिकडे केलं असं ना आता लोक. बरं ठीक आहे मग आता आपल्याला लक्ष ठेवून राहा लागेल नाही का. हो, म्हणजे कमीत कमी अर्धा हिस्सा तरी मागायचा रामपूरवाल्याले. हो, नाही तर बिलकुल पोलीस स्टेशनला बिलकुल खबर देऊन हो यायचा कार्यक्रम करून टाकायचा.
नाही मालामाल विक्रीच करून टाकायची. हो 90% माल आपण घ्यायचा, 10% त्याला द्यायचा. नाही तर बिलकुल वर एकदम तक्रारच करून टाकू. हो डायरेक्ट यायच्या गावावर बिलकुल शिलच लागलं पाहिजे याच्या गावाला. हा पूर्ण बिलकुल घराची झडती घेतली पाहिजे याची. हो तसा माझा जुनाच प्लॅन आहे, पण ते सक्सेस नाही होऊन राहिला. मी देव म्हणजे करा, देव फेल गेला. आता नाही फेल जात ते. आता फक्त मानमोडेनं क्लिअर माहिती आण म्हणा, क्लिअर कट माहिती आण म्हणा. तू 1 नाही 2 दिवस राह म्हणा तिथं, पण माहिती डिटेल काढून आण म्हणा. मला सांगितलं ना मुक्कामी चालले ना ते. मग काय पूर्ण गावातून ते बिलकुल सगळी अशी म्हणजे खळा माहिती आणणार आहे आता. हो, सगळं माहिती आपल्याला झाली की एका दमाने बिलकुल पुरं गाव सील करायचं. एक तर तुम्ही 90% माल आम्हाला द्यायला का हो, नाही तर हराम करो त्याला जायला सगळ्या पुरे बिलकुल लंबेच करून द्यायचे आता. करायचीच आता. काहून की आता टुकटुकेसारखा जर मले समजा टक्कर देऊन राहिला हो ना, तरी माही पोरगी म्हणे मले हो ते काय म्हणे त्याच्याजवळ 40 का 30 लाख आहे म्हणे, 30 लाख हो असा म्हणे ते. हो ज्यावेळेस त्यानं पाहून नेलतं ना त्याच्या गोष्टी काय झाल्या ते सांगे मले. हो त्याच्याजवळ का पैसे नाही का म्हणे, 30 लाख आहे म्हणे त्याच्यापाशी. आता 30 लाख आहे का 3 करोड आहे का आहे, आता खोटं सांगे का खरं सांगे. याच्याहून मले बी वाटून राहिलं की लेका आता गावातनी माल आहे वाटते त्या. आपल्याला का सांगा आता, म्हणजे टुकटुकी जोडे होता म्हणते का, म्हणूनच राहायचे त्यानं. म्हणजे तुझी पोरगी नेलती नाही का, बरोबर आहे, म्हणून हिंमत लावली त्यानं. त्याला वाटलं मापसलाच पैसा आहे. हो आहेच ना, आता 30 लाख त्याला जर दिलं तर बाकीच्या जोड किती असं नाही का. हो याला काही ना काही तुकडा फेकला असं नेले. हो ना, आलं ना लक्षात. आता हे लायना मासाच आहे समजा टुकटुके. मोठमोठी जी मासे आहेत ती आपल्या हाती लागलीच नाही गयाले. हो त्यानं तर मला वाटते करोड माल दाबलेला आहे ना. हो सांगतो ना तुम्हाला. हो आता फक्त आपल्याला बरोबर यायचा कार्यक्रम बरोबर व्यवस्थित करावं लागते आता. करतच ना आता. हो ना माय आहे पा सांगतो ना, मा घरी टाकायला आली ती. हो त्याला म्हणा थांबा तुम्ही आता. हो रामपुरात कसा टाकतो मी तर पहा म्हणा आता तुम्ही गंमत. हो फक्त आता येईल, येऊ द्या आता, उद्या दिवस आता आणि पाहू मग काय करायचं. हो ठीक आहे समजलं ना आता. चला येतो मग. ओके चला, काळा गाडी काढा आणि चला चालले जाऊ घराकडे आता.